तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका. त्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ. मराठ्यांची नाराजीत लाट का अंगावर घेत आहे? मी नाही सोडू शकत आणि मला गुतवायला निघाला. काय स्वप्न बघताय? डोक्यात जर सत्तेची हवा गेली तर गैरसमज खूप होत असतील. त्यांच्या लक्षात येत नाही मराठा समाज ताकदीनं आता एकत्र झालेले कधीच फुटू शकत नाही. आता मी 4 दिवस झालं बघतोय ते म्हणत होते मराठा समाज आमच्या सोबत आहे किंवा खुश आहे. एकही राज्यातला मराठा समाज खुश नाही आहे 10% आरक्षण दिल्यामुळे. तुम्हाला आणखीनही चान्स आहे. मी या पिंपळनेरमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो, तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका. तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय. तुम्हाला मी कधीच हरू शकणार नाही. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. ठरल्याप्रमाणे 5-6 विषय आहेत ते करा. तुम्ही गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा. तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर मराठा घाबरणार नाही. तुम्ही अंमलबजावणी करा. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणारे नसता. मी मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी देत नाही. सरकारचे काही दिवस राहिलेत असं सांगताय. मग आता किती दिवस राहतं का 7-8 पिढ्या कवर राहता कवर. इतका अन्याय. आमच्याच लोकांनी मोठं करायचं आणि आमच्याच लोकाला तुम्ही औषध पाजायला निघाला. 10% आरक्षण दिलं न टिकणार ते टिकणार नाही. ती मागणी मराठ्यांची नाही. सगळ्या सोयरीच्या अधिसूचना तुम्ही काढता. अंमलबजावणी का करत नाही? एका फटक्यात जर दोन्ही कामं केली असते 10% आरक्षण पण आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण, तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल 3-4 महिने निघाला नसता. मराठ्यांची नाराजीत लाट का अंगावर घेत आहे? मी नाही सोडू शकत आणि मला गुतवायला निघाला. काय स्वप्न बघताय? वा. मी तर जीव जरी गेला ना मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून दिल्याशिवाय हटूच शकत नाही. आणि माझा मायबाप मराठा समाजही 1 इंचही माझ्या पाठीमागचा सरत नाही आणि सरकूही शकत नाही. आणि माझी लागल ते फडणवीस साहेब म्हणते ते जेल भोगायची तयारी. तुमची इच्छाच आहे ना? तुम्ही बघा मला मध्ये तर टाकून मग भावनिक लाट बघा. राजकीय सोपडा सापच करून टाकते ना मराठी तुमचा. एका गृहमंत्र्यावर टीका करताय, दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा आहे संभाजीनगरला, कसं पाहता? केंद्रीय गृहमंत्र्यांची म्हणलं 2 कवा झाल्यावर रातचं मला काहीच माहीत नाही. रातचं मी झोपलोच नव्हतो. मला वाटलं रच्ची झालं का 2 उपमुख्यमंत्र्यांसारखे 2 गृहमंत्री एका रात्रीत. यांचं काही सांगताच येत नाही. आणि मला बाकीच्याबद्दल मी कधीच हे बघा आमचा विरोध असला विरोधच असतो. आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडित नसतो आम्ही. आणि फालतू वाटत जाता येत नाही मला कोणाची किंवा माझ्या समाजाला सुद्धा. त्यावेळेस ती बंदीच उठवलेली त्यामुळे कुणी येऊ शकतो ना, असं काहीच नाही. आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ, नाराजीत लाट घेऊ. तू जर आता काढलीच अधिसूचना तर देऊन टाक. आणि मोदी साहेबांनीसुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना. पण आता ते सांगतील नाही त्यांचा भाग आहे. पण आमचं आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत. मराठे 10%मुळं खुश नाहीत, राहणार पण नाहीत. मराठे ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठे आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागं सरकत नाहीत. निवडणुकी अगोदर गावबंदी सारखा निर्णय पुन्हा होऊ शकतो. पुढे निर्णय घेतला आमच्या घरी नाही. गावबंदीचे बोर्ड काढले, आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा अन्याय ते दडपशाही. चलो मुंबईचे बोर्ड काढले. आता तुम्ही माय फोटो म्हणून काढणार. अरे मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. मी काय वाईट करतोय? माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठीमागू कधीच हटू शकत नाही, कधीच. लोकसभेमध्ये टांगापलटी घोडेपरार होईल का? महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे? लोकसभेच्या अनुषंगाने तयार झाली. तुम्ही देखील म्हटलं टांगापलटी घोडेपरार. कशावर बोललो ते? इतके अर्ज दाखल केल्यावर मतदानच कोणी कोणाला करायचं? 30 मतदान पडलं तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस? मग आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार. असं होऊ शकतं ना? तो समाजाचा निर्णय. मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला. हे काय होऊ शकतं? 30-40,000 जर लोक उभं राहिले किंवा 1.5-2 लाख लोक उभं राहायचं म्हणतात काय मतदारसंघात 1.5-2 लाख कारण 8-9 लाख मतदान असते पूर्ण. त्याच्यात जर 2 लाख उभं राहिले ते फजितीच व्हायचं काय माहिती दादा. म्हणून मी एक त्याच्यातला फक्त फरक सांगितला आहे. राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे. मी समाजाचा मालक.